राहुल रामचंद्र चौखे. मी राहणार मांडव घोराड. माझ्या गावात अशी परिस्थिती आहे की विहिरीतलं पाणी टाकीत चाललं आणि टाकी जो आहे खूप एवढी घाण झाली आहे का त्या टाकीमध्ये एवढे जंतू हे पडले आहे, माती पडली आहे, खूप मोठा मलमा आहे. आणि त्याच टाकीचं पाणी आम्ही आमच्या गावामध्ये सगळे गावाचे नागरिक पितं. आणि विहीर सुद्धा आता 5.5ची विहीर आहे. 5.5ची जो विहीर आहे त्या विहिरीतलं पाणी पुरे झोपडपट्टीला जातं. त्या विहिरीत सुद्धा एवढी घाण आहे का लाल लाल पाणी आलाय. ते सगळं हिरवं हिरवं पाणी आलंय. सगळं वरतं असं चिला वगैरे तरंगते. आणि टाकी सुद्धा सफा नाही होत आमच्या गावातली. म्हणजे आम्ही पाहिलं त्या दिवशी, पोरांनी जाऊन पाहिलं की एवढे टाकीमध्ये एवढा मटेरियल पडलाय त्या की खूप घाण. आणि काही सफा होऊन नाही राहिलं आमच्या गावात. आमच्या गावातले सचिव साहेब आहे, सचिव साहेबांनी सुद्धा चेक करायला पाहिजे हे का होत आहे. आपल्या गावातले नागरिक पाणी पित आहे, त्या गावातले नागरिक बिमार पडत. आमच्या गावातले सचिव साहेब उन्हाळ्याच्या दिवसामध्ये काही कोणाला आजार बिजार झाले का, उलट्याचे, हागुनीचे? नाही, आतापर्यंत तर असं काही झालं नाही. आम्ही चेक केलं त्या दिवशी, पाण्याची टाकी चेक केली तर त्याच्यामध्ये मलमा आहे, थोडासा गार आहे, आणखी जंतू आहे, असे खूप प्रकारचे आहे. याच्यानं आता आम्ही पाहिलं म्हणून आम्ही सांगत आहोत की आता याच्यासमोर तरी साफ केली पाहिजे. आम्ही गावात तक्रार केली. आम्ही गावात आमच्या एक गावातला ग्रुप आहे मांडव घोराड वार्ता म्हणून, त्याच्यामध्ये टाकलं. आणखीपर्यंत रिस्यू आला नाही. आमच्या गावातले सचिव साहेब आहे अखिलेश सोरते, ह्या साहेबांना पण चेक नाही केली आतापर्यंत. ना टंकी चेक केली, ना विहीर चेक केली. विहिरीचं पाणी पिते ते झोपडपट्टीतले लोक त्या 5.5च्या ते विहिरी सुद्धा चेक नाही केली. सोरते साहेब कुठे राहतात? आमचे आमच्यात इच्छा आहे ग्रामपंचायत ग्रामसेवक आहेत. तर ते राहते कोणा ठिकाणी राहतात? आता त्यांचं गाव मला माहित नाही. आपल्या गावात राहतात का ते? हा, आपल्या गावात राहतात. कोणाकडे राहतात? ग्रामपंचायत मध्ये बसतात. नंतर कोणाकडे राहतात? घरी ग्रामपंचायत बंद झाल्यानंतर? ग्रामपंचायत बंद झाल्यानंतर तर नाही, त्यांनी गावात कोणाच्या ते घरी किरायानं असलं पाहिजे, कुठे राहतात? नाही, किरायानं वगैरे राहत नाही. ते ग्रामपंचायत बंद झाली की आपल्या गावाला जाते. ते दुसऱ्या बाहेर गावून येतात? हा, बाहेर गावून येतात ते. म्हणजे गावात नाही राहत? नाही, गावात नाही. त्यांच्याकडे काही दुसरी वगैरे ग्रामपंचायत आहे का? एकच ग्रामपंचायत आहे का आणखी दुसरा कारभार? नाही, एकच ग्रामपंचायत आहे. गट ग्रामपंचायत आमची सालेमेंढा ते मांडव घोराड. हो, आम्हाला बस एवढंच पाहिजे की ते पाण्याची टाकी साफ झाली पाहिजे. हा, 6 महिन्याला, हर 6 महिन्याला आमच्या गावातले नागरिक आहे की ते आजारी नाही पडले पाहिजे. आज आम्ही पाहिली ते टाकी, असं झालं नाही पाहिजे. बस आज त्याच्यात थोडं बोलायचं होतं आम्हाला. जय श्रीराम.